very welcome to all of you. Last time we have seen like assignment number 1, set A question 1 and question 2. Okay, so today we have to move towards our next point. बघा आज आपल्याला असाइनमेंट 1 मधील सेट बी मधला जो काही पहिला प्रश्न आहे तिकडे जायचं आहे. ठीक आहे, बघा तत्पूर्वी आपण वर्कबुक मध्ये बघूया की नेमकी तिचे असाइनमेंट म्हणजे तो प्रश्न काय आहे. ठीक आहे, बघा स्क्रीन दिसते. हो सर. सर दिसते. बघा प्रश्न असा आहे सेट बी मध्ये पहिला, राईट अ पीएचपी स्क्रिप्ट फॉर द फॉलोइंग. खालील गोष्टीसाठी पीएचपी ची स्क्रीन लिहा. बघा डिझाइन अ फॉर्म टू ऍक्सेप्ट 2 नंबर्स फ्रॉम युजर. व्हॉट टू डू. बघा आपल्याला युजर कडनं 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे आहे. त्यानंतर गिव्ह ऑप्शन टू चूज द अरिथमेटिक ऑपरेशन. त्यानंतर अरिथमेटिक ऑपरेशन. अरिथमेटिक ऑपरेशन म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, व्हॉटएव्हर, याला आपण अरिथमेटिक ऑपरेशन म्हणतो. त्यापैकी जे असेल ते रेडिओ बटनने आपण चूज करायचं. सपोज ऍडिशनचे एक असेल, सबट्रॅक्शनचे असेल, मल्टिप्लिकेशनचं असेल असं. तर मग त्यानंतर ज्या ऑपरेशन वरती क्लिक केलं ते त्या ठिकाणी परफॉर्म झालं पाहिजे आणि नेक्स्ट फॉर्म वरती आपल्याला जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट डिस्प्ले झाला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे यूज दी कन्सेप्ट ऑफ फंक्शन अँड डिफॉल्ट पॅरामीटर्स. त्यासाठी आपण कोणती कन्सेप्ट वापरणार आहोत? फंक्शन आणि डिफॉल्ट पॅरामीटर्स. समजतंय? आवाज हॅलो. हो सर बोला ना. आता तसेच त्यांनी सांगितलं यूज इन्क्लूड कन्स्ट्रक्ट ऑर अ रिक्वायर स्टेटमेंट. बघा त्यासाठी आपल्याला मग फंक्शन आणि डिफॉल्ट पॅरामीटरची कन्सेप्ट वापरायची आहे. इथपर्यंत प्रश्न समजला? हो सर. बघा आता आपण काय करणार, त्यासाठी आपण टेलनेटच्या सर्व्हर वरती जाणार. बरोबर? हो सर. अडचण प्लीज न्यू शेअर टेलनेट. बघा त्यासाठी आपण लॉग इन करणार. स्क्रीन दिसते ना तुम्हाला? एक्झाम 1 पासवर्ड टाकणार आपण एक्झाम. त्यानंतर पीएचपी चे प्रोग्राम करण्यासाठी आपण कुठे जातो? सीडी व्हॅर. आठवतंय का? डब्ल्यू. हो सर. HTML. बघा HTML मध्ये मी राहुल नावाचं फोल्डर केलेलं आहे, तसंच तुम्ही तुमच्या नावाचं फोल्डर करावं. त्यानंतर त्या फोल्डर मध्ये जायचं. बघा मग सीडी राहुल मध्ये कोणकोणते प्रोग्राम आहे. बघा आता आपण काय बघतो आहे, VI और VIM जो एडिटर पाहिजे दोघांपैकी एक घ्या. VI ASS1 असाइनमेंट 1 सेट बी, त्याच्यातला पहिला B1 डॉट HTML. मग सुरुवातीला आपण काय करणार? स्क्रिप्ट लिहिणार. समजतंय? हो सर. बघा स्क्रिप्ट मध्ये गेल्यानंतर इन्सर्ट. बघा पण प्रश्न लिहिलेला आहे काय? राईट अ PHP स्क्रिप्ट फॉर द फॉलोइंग. डिझाइन फॉर्म टू ऍक्सेप्ट 2 नंबर्स. वी हॅव टू ऍक्सेप्ट द 2 नंबर्स फ्रॉम युजर. Then we have to give the option to choose that arithmetic operation. Within that there is a radio button. आपल्याला रेडिओ बटन घ्यायचे आहे ते अरिथमेटिक ऑपरेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आणि आपल्याला काय करायचं आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे. इथं फंक्शन आणि डिफॉल्ट पॅरामीटरची कन्सेप्ट आणि जिथं यूज इन्क्लूड कन्स्ट्रक्ट और रिक्वायर स्टेटमेंट गरज असेल तिथं यूज करायचं आहे. असं आपल्याला ऑलरेडी कशामध्ये त्या असाइनमेंट मध्येच त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. बघा आता पुढचा जो काही मुद्दा आहे, बघा आता ही स्क्रिप्ट मध्ये बघा HTML ची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? HTML चा ओपनिंग टॅग आहे, बॉडी, बीजी कलर आपल्याला जो हवा आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतला पिंक. इट इज डिपेंड ऑन यू. तुम्ही दुसराही घेऊ शकता. त्यानंतर फॉर्म ऍक्शन, ज्याच्यावरती ऍक्शन परफॉर्म करायचे आहे त्या प्रोग्रामचं नेम, त्या PHP च्या प्रोग्रामचं नेम. जसं की इथं आपण दिलं ASS1
b1.php. त्यानंतर मेथड आपण इथं घेतली गेट. बघा इथपर्यंत समजलं फॉर्मचा सिंटॅक्स, फॉर्म डिझाईन करण्यासाठीचा. HTML ऑलरेडी आपलं झालेलं आहे, समजतं इथपर्यंत काय अडचण? हॅलो. हो सर. ओके. बघा पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ऍक्सेप्ट दी 2 नंबर्स. 2 नंबर ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स घेणार, म्हणून इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट, नेम ए घेतला पहिल्या नंबर साठी, तसंच आपण दुसरा नंबर घेणार, एंटर सेकंड नंबर, इनपुट टाइप टेक्स्टच घेतला, परत टेक्स्ट बॉक्स थ्रू आपण ते घेणार आहोत, नेम इक्वल टू आपण बी घेतलं. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन त्यांनी सांगितले, अरिथमॅटिक ऑपरेशन्स, त्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, त्यासाठी रेडिओ बटन्स तुम्ही वापरावे असं आपल्याला प्रोग्राम मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण इनपुट टाइप जसा टेक्स्ट बॉक्स साठी टेक्स्ट आहे तसं इनपुट टाइप साठी आपण रेडिओ घेणार, नेम इक्वल टू सी घेणार. बघा ते जे काही व्हॅल्यू आहे ते सगळ्यांना रेडिओ बटनला आपण नेम कॉमन सी घेतलेला आहे, मात्र व्हॅल्यू 1 2 3 4 असं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या चारही रेडिओ बटन्सला घेतलेला आहे. रेडिओ बटनचा सिंटॅक्स लक्षात आला का? हो सर. त्यानंतर बघा हे जे काही इनपुट आहे ते देण्यासाठी सबमिटचं बटन आपल्याला लागेल, त्याला आपण ओके नाव देऊ. इनपुट टाइप इक्वल टू सबमिट घेतला. त्यानंतर सपोज वी वांट टू क्लिअर दीज व्हॅल्यूज, रिसेट करायचे असतील नंबर आपण जे टेक्स्ट बॉक्स मध्ये घेतलेले आहेत, त्यासाठी इनपुट टाइप रिसेट आणि व्हॅल्यू आपण क्लिअर घेतला, कुणी कॅन्सल घेतलं, इट इज डिपेंड ऑन यू, व्हॉट एव्हर यू हॅव टू डिस्प्ले देअर. बघा त्यानंतर आपण काय केलं, फॉर्मचा टॅग क्लोज केला, बॉडीचा टॅग क्लोज केला आणि शेवटी HTML चा देखील टॅग क्लोज केला. इथपर्यंत कुणाला काय अडचण? नाही सर. येस ऑर नो? बघा आता आपण डिझाईन केलेला फॉर्म व्यवस्थित रन होतो की नाही ते बघण्यासाठी आपण काय करणार, आपण परत कुठे जाणार, ब्राउझर वर जाणार. बघा मग ब्राउझर वर गेल्यानंतर आपण काय करणार, ब्राउझरच्या तिथं आपण ऍड्रेस टाकूया, जे काही URL आहे तिथं. बघा मी कालच तुम्हाला सांगितलं http://192.168.0.197 फोल्डर नेम राहुल आहे म्हणून राहुल. त्यानंतर असाइनमेंट असाइनमेंट 1 आणि त्यातला आपला कोणता B1 सुरू आहे म्हणून B1.html. डिझाईन केलेला फॉर्म डिस्प्ले झाला का? बघा आता आपला फॉर्म बरोबर आहे, मग आपल्याला PHP ची स्क्रिप्ट लिहायला लागणार. मग त्यासाठी आपण परत कुठे जाणार, टेलनेटच्या सर्व्हर वरती. बघा त्या प्रोग्रामला आपण काय नाव दिलेलं आहे, vi.ass1b1.php. दिसतंय का फॉर्म ऍक्शन मध्ये काय नाव आहे ते? हो सर. परत एंटर, इन्सर्टचा आय. बघा खूप छोटा कोड आहे की नाही? कालचे खूप मोठे वाटायचे ना तुम्हाला, आता हा छोटा वाटतोय की नाही? बघा सुरुवातीला आपण काय करणार, PHP चा ओपनिंग टॅग. बघा आपल्याला 2 नंबर्स घ्यायचे आहे, ते 2 नंबर आपण 2 वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया, $n1 आणि $n2. बघा आपण मेथड तिकडे जी HTML च्या फॉर्म मध्ये घेतलेली आहे ती गेट आहे, म्हणून इथे गेट मेथड जातो आहे. तिकडे बघा आपण जे काही नेम काय घेतलेलं आहे, पहिल्या नंबरसाठी A, दुसऱ्या नंबरसाठी B, त्या पद्धतीनं. त्यानंतर रेडिओ बटन्स मध्ये जे आपण ऑप्शन चूज करणार आहोत ते $CH नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केलं, त्यासाठीची ही मेथड गेट. आणि तिकडे आपण व्हॅल्यू नेम C घेतलेला आहे, आठवतं का? नेम C. म्हणून इथं पण आपण ऍज अ अरे मध्ये पॅरामीटर काय पास करणार, डिफॉल्ट पॅरामीटर C. लक्षात येतंय का? ABCY इज देअर. आर यू गॉट इट? हॅलो, येतोय आवाज? ओके. बघा नेक्स्ट आपण काय करणार, आपल्याला 4 अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. बघा त्यासाठी पहिली कंडिशन आहे, जर बघा तिकडे व्हॅल्यू 1 घेतलेली आहे, म्हणजे पहिलं रेडिओ बटन जर त्या ठिकाणी सिलेक्ट केलं तर ऑप्शन असेल ऍडिशनचा, म्हणून मग ऍडिशनचा कोड इफ $CH == 1
म्हणजे प्रेस केलेलं जे काही कॅरेक्टर आहे, म्हणजे निवडलेला ऑप्शन जर 1 असेल, मग ऍडिशनचा कोड आपण घेणार आहोत. मग त्यासाठी बघा ऍडिशनचा कोड काय सांगतो, 2 नंबर एकत्र करायचे. ते कोणते, इनपुट घेतलेल्या टेक्स्ट बॉक्स मधले $n1 प्लस $n2, त्याची व्हॅल्यू $C मध्ये आपण काय केली, स्टोअर केली. ऑप्शन 1 निवडला तर मग ऍडिशन इज $C, जी स्टोअर केलेली आहे $C मध्ये n1 आणि n2 ची व्हॅल्यू. समजलं का पहिला ऑप्शन निवडल्यावर काय? ठीक आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने जर ऑप्शन 2 असेल, एलसिफ बघा इथे एल्स अँड एलसिफ लॅडर आहे. एलसिफ ऑप्शन 2 निवडला तर सबट्रॅक्शनचा आहे, म्हणून n1 मायनस n2 सबट्रॅक्शन इज, ती परत काय केली, इकोने प्रिंट केली. त्याच पद्धतीने मल्टिप्लिकेशन, त्याच पद्धतीने 4 ऑप्शन निवडला तर डिव्हिजन. असे 4 रेडिओ बटन साठी 4. प्रोग्राम मध्ये कुणाला काही अडचण का, सिंपल आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा जो काही कोड आहे. ऑप्शन 1 साठी CH = 1 आहे, 2 असेल तर सबट्रॅक्शन आहे, = 3 असेल तर मल्टिप्लिकेशन आहे, आणि = 4 असेल तर डिव्हिजन आहे. आर यू गॉट इट? Have any difficulty in the program? Yes or no? No sir. Okay, thank you. बघा No sir. त्यानंतर आपण कुठे जाणार आहोत, आता काय करायचं, हा प्रोग्राम सेव्ह करायचा. escape:\w ने सेव्ह केला. रन करण्यासाठी आपण परत कुठे जाणार सांगा बरं, ब्राउझर वरती, बरोबर. आता आपण ऑलरेडी जी काही स्क्रिप्ट आहे ती घेतलेली आहे. मग आपण काय करणार, 2 नंबर घेणार, काहीतरी मॅन्डेटरी. सांगा बरं तुम्ही नंबर सांगा एखादे, चला तुम्हीच इनपुट द्या. सांगा फर्स्ट नंबर, बोला कोणीतरी दोघांनी. यस, मोगल मॅडम सांगा. 158. 158. ओके, एकच मिनिट. 158. सेकंड नंबर सांगा. 210. 210. सांगा आता कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं. Subtraction. सबट्रॅक्शन बघा. ओके, आली का -52? हो. इज इट राईट? हा, ठीक आहे. Yes sir. ओके, गुड. तसंच आता आपण ऍडिशन करून बघूया याच नंबर साठी. सगळे ऑपरेशन होतात की नाही बघू. झाली 368. तसंच आपण गुणाकार करून बघूया. आला 33,180. आणि शेवटी भागाकार करून बघूया. आला का 0.7523. गॉट इट? Yes sir. Yes or no? Yes sir. Okay, thank you. So I hope that you have understand the assignment number 1, set B, and question number 1. If you have any difficulty, you please ask me. Yes or no? Have any difficulty? No. Okay, so thank you. I hope that you have understand it. Okay.